गेल्या 15 वर्षात शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झालेत। जागतिकीकरणाच्या प्रवाहात उच्च दर्जाचं शिक्षण मिळवणं, विद्याविभूषित असणं महत्त्वाचं आहे, यात वाद नाही। त्यामुळे जागतिक भाषा म्हणून मान्यता असलेल्या इंग्रजीवर प्रभुत्व मिळवणं ओघानं आलंच। परिणामी आपल्या पाल्यानं इंग्रजी माध्यमातून शिक्षण घ्यावं अशीच अनेक पालकांची धारणा झाली आहे। त्यातूनच शिक्षण सामग्रीमध्येही बदल होत गेला। पूर्वी काळ्या कुळकुळीत दगडी पाटीचा स्पर्श चिमुकल्यांच्या हाताला थंडावा तर देत होताच, पण अक्षर ओळख देतानाच हस्ताक्षराला सुंदर वळण देण्यातही पाटीचा वाटा असायचा। लहानग्यांच्या शिक्षण प्रक्रियेशी संबंधित तज्ञांनी अनेक वेळा या पाटीचं महत्त्व जाहीररित्या सांगितलंय, पण पाल्याच्या शिक्षणाप्रती गंभीर असल्याचा आव आणणाऱ्या पालकांकडून त्याकडे नकळत दुर्लक्ष केलं जातंय। खरं तर लेखनाची सुरुवात होत असताना जर दगडी पाटीचा वापर झाला नाही तर चिमुकल्यांचं लेखन कौशल्य विकसित होण्यामध्ये अडथळा निर्माण होतो। तज्ञांच्या मते लहानग्यांच्या हातात जर पहिल्यांदाच पेन किंवा शिसपेन्सिल दिली तर मूठ आवळण्याच्या सवयीमुळे ते पेन किंवा शिसपेन्सिललाही आवळून धरतात आणि त्यामुळे लिखाण करण्याला बाधा पोचते। या उलट सुरुवातीलाच दगडी पाटी देऊन मुलांना खडून रेघोट्या जरी मारायला लावल्या तरी योग्य दाब देऊन लिहिण्याचं कौशल्य आपोआप आत्मसात होत जातं। लेखन प्रक्रियेशी संबंधित तज्ञांच्या मते सुरुवातीला मुलांना खडून पाटीवर रेघोट्या मारायला लावून नंतर दुधी पेन्सिल आणि मग काही कालावधीनंतर शिस पेन्सिल असा क्रम ठेवल्यास लहान मुलांच्या बोटांचा आणि मनगटाचा योग्य तो व्यायाम होऊन मुलांना लिहिण्याची आवड लावता येईल। पाटीवर लिहिण्याचा पहिला फायदा म्हणजे त्यावर काढून दिलेल्या अक्षरांवरून गिरवता येतं, ज्यामुळे हाताला सराव आणि अक्षराला वळण लागतं। पूर्वीच्या काळात बहुतांश जणांचं अक्षर अतिशय सुबक असण्यामागचं हे एक महत्त्वाचं कारण आहे। या उलट वहीवर लिहिताना जपून लिहावं लागतं। गिरवायचा प्रयत्न केला तर कागद फाटण्याची शक्यता असल्यानं गिरवण्याचंच टाळलं जातं। त्यामुळे योग्य दाबाचा वापर करून लिहिण्याची सवय तर लागत नाहीच, उलट वह्यांचा वारेमाप वापर होऊन कागदाचा अपव्यय होतो। त्याचबरोबर हल्ली व्हाईट बोर्डवर मार्करनं लिहिण्याची फॅशन रूढ होऊ पाहतीये, पण लहान मुलांच्या बोटांमध्ये गुळगुळीत मार्करला पकडण्याची क्षमता कमी असल्यानं त्यांची बोटं फळ्यावरून वारंवार निसटतात आणि त्यामुळं मुलांना लिहिण्याचाच कंटाळा येऊ लागतो। या उलट मांडीवर पाटी घेऊन लिहिल्यानं मनगटाचे स्नायू विकसित होतात आणि मुलांची एकाग्रताही वाढते। दगडी पाटीच्या बरोबरीनं नंतर पत्र्याच्या पाट्या आल्या, त्या पाठोपाठ प्लास्टिक आणि फायबरच्या पाट्यांचेही दिवस आले, पण लाकडी चौकटीत बसवलेली काळी गुळगुळीत दगडी पाटी खऱ्या अर्थानं शिक्षणाचा श्री गणेशा करून द्यायची। म्हणून तर शाळा आणि पाटीपूजन याला महत्त्व होतं। पण बदलती शिक्षण पद्धती, शाळांचा दिखाऊपणा, शिक्षण प्रक्रियेतील डामडौल यामुळं पूर्वापार चालत आलेली पाटी मागं पडली आणि चिमुकल्यांच्या दप्तरात वहीनं स्थान पटकावलं। कॉन्व्हेंट संस्कृतीमुळं पाटीला दुय्यम दर्जा देऊन तिची हेटाळणी करणं म्हणजे नवीन पिढीला लिखाणाच्या सहज सुंदर प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यापासून दूर ठेवल्यासारखं होईल। पण याचा विचार कधी होणार हाच आता प्रश्न आहे।